आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आज मीच तुमचा गुरुजी असं मी नाही म्हणत, असं म्हणत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी। निमित्त होतं जालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षकांना एका कार्यशाळेमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यशाळेत बालगुन्हेगारी, लैंगिक छळ, किशोरवयीन मुलांच्या मानसिकता, सायबर गुन्हे आदी विषयांवर या शिक्षकांना अवगत करण्यात आले आणि त्यानंतर या शिक्षकांनी आपापल्या शाळेत जाऊन याविषयी जनजागृती करावी असेही आवाहन करण्यात आले। या कार्यशाळेत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह मानसिक आरोग्य तज्ञ श्रीमती मानसी मोरे नोपानी, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शिक्षकांना कायद्याचे ज्ञान दिले। हा कायद्याप्रमाणे 18 वर्षे खाली जेवढे लोक आहेत ते बालक आहेत। 18 वर्षे खाली सर्व लोक बालकच्या कॅटेगरीमध्ये असते। नेक्स्ट, हा कायदा क्राइम आहे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट। ते म्हणतो आपण अंतर्भेदी असो, त्याच्या सोबत जर काही बलात्कार झालेला आहे तर हा कायदा जर कोणी टच केला, एक वाईटपणाने मुला-मुलीला टच केला किंवा छेडछाडची घटना झाली आणि तो मुला-मुली 18 वर्षे खाली आहे तरी पण आपण हा पॉक्सो कायदा वापरतो। हा दुसरा प्रकारच्या घटना झाली। तिसरा आहे अग्रवेटेड विकोपकरी। जर हा दोन्ही प्रकारच्या घटना झाला आणि त्याच्या एक सब कॅटेगरी आहे विच इज अग्रवेटेड, म्हणजे जर वरती जे 2 गुन्हे आहेत हे काही खास प्रकारचे लोकांनी केला आहे तर त्याला आपण अग्रवेटेड सेक्शुअल असॉल्ट म्हणतो। याच्यामध्ये 20 वर्षाची शिक्षा आहे। बरेच केसेसमध्ये फाशीचा पण प्रावधान आहे। अग्रवेटेड कसा झाला? जर समजा काही सामूहिक बलात्कार झाला, 2 किंवा 3 अपेक्षा जास्त लोकांनी मुला-मुलीसोबत बलात्कार केला तर आपण अग्रवेटेड म्हणतो। किंवा समजा एक टीचरने केलं तर आपण अग्रवेटेड म्हणतो। किंवा एक पोलीस ऑफिसरने केलं तर आपण अग्रवेटेड म्हणतो। असं का? हा असे लोक आहे ज्यांच्यावर मुला-मुलींचा विश्वास असते, म्हणून जर तसा व्यक्तीने काही गुन्हा केला तर आपण त्याच्या जास्त अग्रवेटेड म्हणतो आणि त्याची शिक्षा पण जास्त आहे। आपण स्कूलमध्ये असतो, स्कूलमध्ये सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे बच्चे आहेत त्यांना माहीत असते की स्कूल एक सेफ स्पेस आहे। जर मी स्कूल केलं, स्कूलमध्ये काय नाही होणार आहे की नाही, असं तुमच्यावर विश्वास ठेवतो। तसेच पोलीस बद्दल आहे, जर एक खाकीवरती त्यांनी बघितलं तर त्यांना वाटते की आपण सुरक्षित आहोत, पण जर तसे लोकांनी काही अत्याचार केला तर आपण अग्रवेटेड म्हणतो। याच्यामध्ये परिवाराचे लोक पण इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना पण हा अग्रवेटेड सेक्शुअल असॉल्ट मध्ये आपण काउंट करतो। नेक्स्ट, सर्वप्रथम तो जर तुम्ही शाळामध्ये एक सुरक्षित वातावरणाची निर्मिती केला, जर तुमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना असं वाटलं की माझा शिक्षक, माझा टीचर हे फार माझे जवळचे आहे, माझ्या मित्रासारखा आहे, जर मी जाऊन त्यांना काही गोष्टी सांगितल्या तर ते लगेच असा रुको मैं घर पे फोन करके बताता हूँ असं नाही करणार, ते मला प्रॉपर मार्गदर्शन करणार, तर ते 100% तुमच्या समोर येऊन ते आपले अडचण जे आहे त्यांचे अडचण जे ते मांडणार, बरोबर आहे? तो हा सुरक्षित वातावरण निर्माण करणं हा तुमची जबाबदारी आहे। नंतर जनजागृती करणं जे आपण आता करत आहोत, याच्या पुढे तुमची जबाबदारी आहे हे सगळ्या मटेरियल जे आजची कार्यशाळा आहे ना, याच्यामध्ये जे तुम्हाला मूवी दाखवला आपण, हा प्रेझेंटेशन आहे, नंतर बरेच आपण व्हिडिओ पाहणार आहात, ते सगळ्या आपण तुम्हाला देणार। ते सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आपण पोलीसच्या वतीने। आपण एक व्हॉट्सअप चॅनल पण तयार केला आहे जालना पोलीसचा, तो मध्ये आता तुमचा नंबर आणि तो आहे आपल्याकडे ईमेल ॲड्रेस, आपण तुम्हाला त्यामध्ये ऍड करणार की लगेच जे काही विषय आहे आपण तुम्हाला वेळोवेळी कळवणार। तुमची जबाबदारी काय आहे याच्या पुढे की हे कार्यशाळा तुम्हाला तुमच्या शाळामध्ये जाऊन घेण्याची गरज आहे आणि तो कार्यशाळेसाठी आमच्या पोलीस काका, पोलीस
दीदी जे आहे ते मदत करणार. आता काय करणार आपण की तुम्ही एक डेट ठरवा पुढचे 15 दिवसांमध्ये. तुमच्या शाळेची एक डेट ठरवा. तुम्ही असा तुमचे जे संबंधित पोलीस स्टेशन आहे त्यांना कळवा की यावेळी या तारखेला आपण स्कूलमध्ये कार्यशाळा घेणार. आणि आमचे जे पोलीस दीदी पोलीस काका आहेत ते पण तिकडे येणार आणि तुमच्या सोबत हा कार्यशाळा तिकडे घेणार. दूसरा था कि स्कूल या टीचर्स वो तो हम लोग करेंगे, ये आप लोगों ने हमको बताया है, हमको जानकारी आपको देना है. पर इसमें आपने तीसरा बताया कि सामान्य नागरिक. सर हमने बहुत बार देखा है सामान्य नागरिक सीधे पीछे हट जाते हैं, वहाँ पर हेल्प करने नहीं आते हैं. अगर हम आगे भी आते हैं तो हमारे साथ छोड़कर वो उनको कह देते हैं कि भाई हम क्यों खंडन पड़ेगा, हमको इसका बाद में नुकसान होता है या घर वाले आकर हमसे लड़ते हैं. तो ये जो है इसके लिए हम क्या कर सकते हैं? ये एक प्रैक्टिकल प्रॉब्लम है कि हमें भी बहुत बार ऐसा होता है कि कुछ घटना होती है, जब एक पुलिस में तरतूद होता है कि जब कुछ घटना घटी तो आपको एक पंच चाहिए होता है, पर पंच नहीं मिलता है. सामने से लोग देख रहे हैं बट पंच मिलने में लोग भाग जाते हैं, तो नहीं करते. ये एक खरी गोष्ट है. इसके पीछे बहुत बड़ा कारण पुलिस ऑफिसर सारे सीनियर ऑफिसर्स भी बैठे हैं इधर. इसके पीछे बहुत बड़ा कारण हमारा डिपार्टमेंट भी है कि हमारे यहाँ आने वाले लोगों को एक्सपीरियंस अच्छा नहीं होता, उन्हें बार बार स्टेटमेंट्स के लिए बुलाया जाता है, फिर कोर्ट के चक्कर लगते हैं. ये भी है. पर अनफॉर्चुनेटली कायदा ऐसा है कि आपको अगर आप बनते हो तो कोर्ट भी जाना पड़ता है, पुलिस के सामने स्टेटमेंट भी देना पड़ता है. इसमें हम ये प्रयास कर सकते हैं कि आपका जो वो एक्सपिरियन्स है उसको कम से कम त्रासदायक बनाए. ये हमारी जिम्मेदारी है. पर समजा जर कोणी असा विषय समोर आला आणि तो आई वडील असा म्हणते की नाही माझ्या मुलीच्या बदनामी होणार, तुम्ही ह्या गोष्टी सांगू नये, तर त्याची प्रॉपर काउन्सिलिंग करणे गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पोलीसच्या मदत पण घ्या. आपण त्यांना काउन्सिलिंग करू की नाही तुम्ही समोर येऊन तक्रार द्या, हा तुमच्या मुलीचे आयुष्याचा विषय आहे, असा त्यांना लपवून ठेवण्याचा काही अर्थ नाही. आणि ते जे लोक असते जे असा म्हणजे क्राईम करते मुला मुलीसोबत, ते असे लोक नाही की ज्यांना परत संधी देणे अपेक्षित आहे. म्हणजे जर अधिकारी आहे मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल आणि ते एखाद्या विद्यार्थिनीचे फोटो काढतायत चोरून लपून, जिथे कॅमेरे नाही सीसीटीव्ही किंवा सीसीटीव्हीचे काढतायत, तर अशा वेळेस एक मैत्री म्हणून तिची काय करायची? अशी माहिती लगेच तुम्हाला पोलीस तर दिली पाहिजे. मुलगी चुलत भावाची होती, तर ते दोघं असंच पळून गेले होते आणि मग त्यांना शोधून आणून पोलीस स्टेशनला आणल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. हे ऍक्च्युली खरोखर तुमच्या समोर जे मी गोष्टी मांडत होता तो एक खरोखर एक्झाम्पल आहे. आता तुम्ही सांगा तो मुला आरोपी होता का? आपण म्हणू शकते का? कायद्याप्रमाणे तो होता. तुम्हाला काय वाटतं, होता का आरोपी? नाही, त्याची चूक नव्हती, मुलीच त्याला फोर्स करत होती. असा बरेच केसेस मध्ये असते. असा नाही की तो त्याचा नातेवाईक आहे म्हणजे तो कशा बोलते, मुलगी पण नातेवाईक आहे, पण ऍक्च्युली बरेच केसेस मध्ये असं असते. अच्छा, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता पोलीस स्टेशनचा? खरं सांगा. म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता की वाईट एक्सपिरियन्स होता? म्हणजे पूर्ण माहोल पोलीस स्टेशनचा तिथे फार म्हणजे स्ट्रिक्टली वागत असतात सगळ्या गोष्टी. एक गोष्टी मी पोलीस खात्यामध्ये आहे तरी मी तुम्हाला सांगू शकते की पोलीस स्टेशनचा एक्सपिरियन्स कोणाला चांगला नाही वाटत. कोणी असं नाही म्हणू शकते मला खूप छान वाटलं आहे का? नाही. तर तुम्ही एक याच्यावर लक्ष ठेवा की जर जो लावा यांना चला स्टेटमेंट द्या तुम्ही, मुलीला पण आपण तसा म्हणते की नाही, ते पोलीस असं तुम्ही बघू शकते. कोण आपल्या डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना आपण पोलीस काका पोलीस दिदी म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्यांचं काम काय आहे, जर असा काही केस झाला संवेदनशील प्रमाणे तुम्ही डील करता. त्यासाठी आपण नियुक्त करतो ऑफिसर. कसं हेल्मेट नाही वापरतो तुम्ही, आपण समजा एक चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स कसा असणार ते पूर्ण आयुष्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये एक असा ते वाईट एक्सपिरियन्स बसून जातं. बरोबर आहे की नाही? आता सांगा साहेब, तुम्हाला म्हणते का तो पोरा पण आरोपी आहे खरोखर? त्यांना पण तोच संवेदन दृष्टी घेऊन आपलं बघायची गरज आहे. पण बऱ्याच केसेस मध्ये ते बदमाश असते. समजा 25, 26, 30 सालच्या पोरा आहेत, त्यांनी कोणी लहान पोरीला फूस लावून आमिष दाखवून लालच दाखवून असं केलं, तो खरोखर आरोपी आहे. तो डिझर्व करते कायद्याच्या समजा स्ट्रिक्टली तो डील केले पाहिजे. पण बऱ्याच केसेस मध्ये असं नसते, फक्त कायद्याप्रमाणे आपण दाखल करतो. आता हा पूर्ण वर्कशॉपचा हा एक काय म्हणतो आपण विषय होता की तुम्हाला यासाठी बोलवलं आपण की तुम्ही सगळे लोक
मॅक्सिमम टाइम पोरापोरीसोबत स्पेंड करतो स्कूलमध्ये, बरोबर आहे की? आणि बरेच आपण पाहिलं, बरेच स्कूलमध्ये असं असते की ते एका टीचर असं असते ज्यांचे कडून पोरापोरीला खूप जास्त असा ट्रस्ट आहे, ते काहीच गोष्टी जाऊन सांगू शकतात, आहे की नाही तसं? तर आपली अशी जबाबदारी आहे की जर तो मार्ग कोणी गेलेला आहे तर त्याला आपण कसा सांभाळू शकतो, त्यांना कसा प्रॉपरली आपण गाईड करू शकतो, हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टीनेज पीरियड में ही उनकी सोच डेवलप होती है, उनके मोरल वैल्यूज डेवलप होते हैं, उनके इमोशनल मार्गदर्शक बन सकते हैं, उन्हें अच्छे से सिखा सकते हैं, क्योंकि वो काफ़ी बच्चों को बड़े होते हुए उनके हर एज के बच्चों को उनमें चेंजेस देखते हैं, उनमें कितने बदलाव आते हैं वो सब देखते हैं. बस अगर हम लोग टीचर्स को कुछ साइंटिफिक टेक्निक्स बता दें तो टीचर्स से अच्छा बच्चों के लिए मार्गदर्शक कोई नहीं है. अब समय बदल रहा है, बच्चे बदल रहे और बच्चों में काफ़ी सारे चेंजेस भी आ रहे हैं. जैसे कि शारीरिक चेंजेस तो हम लोग सबको पता है कि उनमें लड़कों में मूंछ आने लग जाती है, हाइट हम लोग सबकी बढ़ने लग जाती है, बट शारीरिक चेंजेस तो हम सभी को दिखता है. बट ऐसे बहुत सारे चेंजेस होते हैं जो हमें दिखता नहीं है, जैसे हार्मोनल चेंजेस होते हैं, पीयर प्रेशर आता है. ये दोनों के कारण उनके अंदर बहुत सारे मानसिक प्रॉब्लम्स आ सकते हैं, सेक्सुअल चेंजेस आते हैं बच्चों में, प्लस उन्हें कॉन्फिडेंस आता है, वो पहचान बनाने की कोशिश करते हैं. अगर वो पहचान बना पाते हैं तो कॉन्फिडेंस महसूस करते हैं, अगर वो पहचान नहीं बना पाते हैं तो अंडर कॉन्फिडेंस महसूस करते हैं. दोपहर के बाद कैफीन ना लें, ये भी हमारे स्लीप को इम्पैक्ट करता है और कोशिश करें 7 to 8 आवर्स ऑफ स्लीप मेंटेन करना है. दूसरा एक जो हमें मदद करता है खान पान, जो हम लोग खाते हैं तो कोशिश करना है कि हम उसे रंग बिरंगे फल, रंग बिरंगी सब्जियाँ अपनी डाइट में इंक्लूड करें और जितना भी हम फल इंक्रीज़ करते हैं हमारी बॉडी उतना ही लाइट होता है. हमें बहुत लोग कंप्लेंट करते हैं कि बहुत ही लेजीनेस लगता है, सुबह उठ के अपने आप को ऑफिस पहुंचाना बहुत ही कठिन हो जाता है. तो इसका कारण यह भी है कि हम किस तरीके का खाना खा रहे हैं और किस तरीके का फ्रूट्स ले रहे हैं. दोस्तों से सवाल जाके पूछते हैं तो क्या होता है कि दोस्त उन्हें गलत राह पे भी लेके जा सकते हैं कि अधिक काम करो, अधिक हम यही करते हैं. तो इससे अच्छा है कि हम डायरेक्ट ही उन्हें सही जवाब बताएं. मैं समझ रही हूँ कि हम लोग इतना ओपनली बात नहीं कर पाते हैं, पर धीरे धीरे हम लोग कुछ माध्यम हम लोग देंगे आपको जिससे हम लोग उनको सही रास्ता बता सकते हैं. जैसे कि हम लोग एक वीडियो प्ले करेंगे सेशन के एंड में, उस वीडियो आप उनको पहुंचा सकते हो जिनसे वो समझ पाएंगे कि ये सारी चीज़ें क्या होती है. तो सबसे पहले अगर कोई भी बच्चे आपके पास आते हैं कोई प्रश्न लेके, सेक्सुअल प्रश्न हो या रिलेशनशिप प्रश्न हो, तो उन्हें धुतकारना नहीं है, उन्हें भगाना नहीं है कि ये क्या प्रश्न कर रहे हो, तुम्हें शर्म नहीं आती, बल्कि उन्हें शाबाशी देना है, वेरी गुड, मैं बहुत प्रसन्न हुआ कि तुम हिम्मत करके मेरे से ये क्वेश्चन पूछने आ रहे हो. और फिर हम उन्हें एडुकेट कर सकते हैं, जैसे हम उन्हें कॉन्ट्रासेप्टिव प्लस मास्टरबेशन जैसी चीज़ों को एडुकेट कर सकते हैं. उन्हें बाउंड्रीज मेंटेन करना, अपने एनर्जी को किस तरीके से अच्छी चीज़ों में यूज़ करना, फॉर एग्जांपल स्पोर्ट्स के लिए हम उन्हें मोटिवेट कर सकते हैं, एक्सरसाइज के लिए मोटिवेट कर सकते हैं, जिससे उन्हें सही गाइडेंस मिल सकती है. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 म्हणजेच पोक्सो ॲक्ट या कायद्यानुसार बालकांचे संरक्षण होईल अशी अपेक्षा या कार्यशाळेतून व्यक्त करण्यात आली आहे. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.